विषयाला सुरुवात करण्यापूर्वी E.N. निकम यांची ही 3 पुस्तकं प्रकाशित झाली असं स्वर्गीय रामभाऊंच्या आत्म्याला स्मरून त्यांच्या वतीनं मी जाहीर करतो. वसंत व्याख्यानमालेच्या या व्यासपीठावर मी यापूर्वी अनेकदा उभं राहिलोय. त्या प्रत्येक वेळी माझं मन आनंदाने भरूनही आलं होतं. आज मात्र या व्यासपीठावर उभं राहत असताना मला थोडासाही आनंद होत नाहीये. आणि याचं कारण असं की या व्यासपीठावर उभं राहणं ही सन्मानाची गोष्ट असली तरी या सन्मानाचं एक पीस माझ्या बोडक्या डोक्यावर ठेवलं जात असताना माझ्या डोक्यावरची बाप सावली धरणाऱ्या नानासाहेबांना श्रद्धांजली व्हावी लागते ही माझ्यासाठी अत्यंत दुःखाची गोष्ट आहे. एखाद्या महापुरुषाच्या, मोठ्या माणसाच्या, थोर साहित्यिकाच्या, प्रख्यात वक्त्याच्या संबंधामध्ये श्रद्धांजलीच्या स्मृतीच्या सभेमध्ये ज्या पद्धतीचं बोललं जातं त्या पद्धतीचं भाषण मला करता येणार नाही. कारण माणूस एकदा गेल्यानंतर त्याच्या संबंधाने चढ्या आवाजामध्ये बोलण्याची चढाओढ सुरू होते आणि मग ऐकणाऱ्या आणि बोलणाऱ्या माणसांना आपण एक कर्मकांड उरकलं आणि तेरवीचं जेवण झालं एवढ्या समाधानाची प्राप्ती होते आणि कार्यक्रम संपतो. श्रीकांतजींनी मला जेव्हा सांगितलं की या व्याख्यानासाठी तुला यायचं आहे तेव्हा माझं मन 2 कारणांनी गलबलून गेलं. मी किती तासाचा प्रवास करून आलो हा फार महत्वाचा विषय नाही. तसाही मी उद्यापासून इंदिरानगर मधल्या चाणक्य या विषयावरच्या व्याख्यानमालासाठी येणारच होतो. नाशकात 3 दिवस राहणारही होतो आणि याच काळात संजयजी पाटील यांच्याकडे नानासाहेबांनी यावं, रामभाऊंनी यावं असा प्रयत्नही माझा चालला होता. आणि याची आठवण करून देण्यासाठी 3 तारखेला सकाळी मी नानासाहेबांच्या घरी संपर्क साधत होतो आणि 11:30-12 वाजता मला ही बातमी कळाली. मी येणारच होतो. पण आज मी जेव्हा यायचं ठरलं, श्रीकांतजींनी मला सांगितलं की नाही तुला यावं लागेल. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा खूप आडेवेडे घेतले. कारण एक तर माझं मन अपराधी असं होतं की अंत्यसंस्कार झाल्यानंतर नागपूरमधून मला माझ्या व्यक्तिगत कारणाने निघावं लागलं आणि म्हैसाळकरांनी आग्रह करूनही तिथल्या शोकसभेसाठी मला उपस्थित राहता आलं नाही, जी आता नागपूरमध्ये सुरू आहे. पण कदाचित नियतीच्या मनामध्ये वेगळा काही संकेत असेल आणि जेव्हा मी हो म्हटलं तेव्हा माझ्या मनामध्ये त्या संकेताची चाहूल लागली आणि मी असं म्हटलं की 3ऱ्या दिवशी वडिलांच्या अस्थी तीर्थामध्ये विसर्जित करायच्या असतात. त्या प्रत्यक्ष अस्थी न घेता भाव अस्थी समर्पित करण्यासाठी त्यांचा मुलगा म्हणून मी आज इथे आलो. नानासाहेबांचे आणि माझे संबंध केवळ एक रसिक, एक वक्ता, एक संपादक, एक लेखक, सामाजिक चळवळीमध्ये काम करणारा एक मोठा पुरुष आणि एक कार्यकर्ता अशा स्वरूपाचे नव्हते. नानासाहेबांच्या आणि माझ्या संबंधांना अनेक पारिवारिक आयाम होते आणि त्यामुळे ही गोष्ट खरी आहे की त्यांच्या सहवासामध्ये प्रदीर्घ काळ राहणारे लोक नाशकातही आहेत. जसं आता बाळासाहेबांनी एक छोटीशीच आठवण सांगितली आणि रामभाऊंच्या व्यक्तिमत्वावरती अतिशय नेमके पद्धतीनं प्रकाश टाकला. असे अनेक लोक नाशकामध्ये असताना माझ्यासारख्यालाच हा विषय मांडण्याचा आग्रह वसंत व्याख्यानमालेच्या संयोजकांनी धरावा. याच्या पाठीमागे रामाची इच्छा हीच आहे, गेलेल्या रामाची आणि इथे उभ्या असलेल्या रामाची, दोघांची, की या निमित्तानं गोदावरीच्या किनाऱ्यावरती ही श्रद्धांजलीची सभा होणं म्हणजे त्यांच्या एका अर्थाने अस्थि विसर्जनाचं कार्यच आपण पूर्ण करतो. रामभाऊंशी मी जोडला गेलो अनेक नात्याने, अनेक पद्धतीने आणि त्यामुळे माझ्या मनामध्ये आणखीन एक भीती होती की शिवाळकर नावाचा माणूस सांगत असताना नकळत त्यांच्या आणि माझ्या व्यक्तिगत नात्याचे प्रसंगच सांगण्याचा मोह मला होणार नाही ना. आणि असा मोह झाला तर श्रोते आपल्याला क्षमा करतील की गेलेल्या माणसाशी आपली किती जवळीक आहे हे सांगायचा भोचकपणा या निमित्तानं या वक्त्यांनी केला असा आपल्यावर दोषारोप ठेवतील. अनेक प्रश्न, अनेक संभ्रम, अनेक शंका माझ्या मनामध्ये होत्या. रामभाऊ शिवाळकर हे सिद्धहस्त लेखक होते.
हे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. स्वतःची 52 आणि संपादित केलेली पुस्तकं मिळून 96 पुस्तकं ज्यांच्या नामावरती आहेत, असे ते प्रख्यात सिद्धहस्त लेखक होते, अतिशय प्रभावी कवी होते आणि असे भाग्यवान कवी होते की नरहर कुरुंदकरांच्या सारख्या एका विचक्षण समीक्षकाला ज्यांनी प्रस्तावना लिहिताना रामभाऊंचं कौतुक करण्यापलीकडे वाव ठेवला नव्हता, इतके नेमके आणि प्रभावी कवी होते. कथालेखक होते, स्फुट लेखक होते आणि विचारपूर्ण असं विचारगर्भ लिखाण करणारे वैचारिक लेखकही होते. गेल्या 50हून अधिक वर्षामध्ये महाराष्ट्राच्या अनेक नियतकालिकांमधून, दैनिकांमधून रामभाऊंचं सातत्यानं काही ना काहीतरी आपल्याला वाचायला मिळत गेलं आणि रामभाऊंमधला एक लेखक आपल्या डोळ्यासमोर उभा राहिला. प्रस्तावनाकार राम शिवाळकर हेही आपल्या चांगल्या परिचयाचे आहे. अनेक नवोदितांच्या आणि मान्यवरांच्या पुस्तकांना रामभाऊंनी दिलेल्या प्रस्तावना इतक्या रसाळ आणि इतक्या नेमक्या आहेत की त्या प्रस्तावनांचं जरी वाचन केलं तरी संपूर्ण ग्रंथ वाचल्याचं पुण्य आपल्या पदरात पडू शकतं. आणि अशी प्रस्तावना लिहिताना हा लेखक मान्यवर आहे की नवोदित आहे, याचं दुसरं पुस्तक येण्याची शक्यता आहे की नाही, या कुठल्याही लौकिकातल्या निकषांचा विचार न करता अगत्यानं आणि आस्थेनं रामभाऊ प्रस्तावना लिहून देत असतात. असे प्रस्तावना लेखक म्हणून रामभाऊ आपल्या ओळखीचे आहेत. वक्ता दशसहस्रेषु अशी ज्यांची प्रतिमा सगळ्या महाराष्ट्राच्या मनावरती, महाराष्ट्राच्याच काय बृहन महाराष्ट्राच्या मनावर अंकित झाली, असा रसाळ प्रभावी वक्ता म्हणून रामभाऊ आपल्याला माहिती आहे. पण या त्यांच्या सर्वज्ञात असलेल्या व्यक्तिमत्वाच्या पलीकडे रामभाऊ मोठे का आहेत, रामभाऊ अनेकांच्या मनावरती अधिराज्य का गाजवत आहेत, याचं एक वेगळं कारण आहे आणि ते या श्रद्धांजलीच्या निमित्ताने आपण शोधलं पाहिजे. आपल्या भारतीय मनाला एक विचित्र खोड लागलेली आहे की गेलेल्या महापुरुषाची स्तुती सुमनं इतक्या आवेशाने उधळायची की पुढच्या सगळ्या जगण्यात त्या महापुरुषाच्या अनुकरणाची इच्छाच संपून जावी आणि सगळा जोश फुलं उधळण्यामध्ये खर्च व्हावा. या सामाजिक ढोंगातून जर आपल्याला बाहेर यायचं असेल तर रामभाऊंच्या मोठेपणाच्या पाठीमागे असलेलं रहस्य काय होतं ते समजावून घेतलं पाहिजे. आणि ते या समजावून घ्यायचं आहे की माझ्यासारख्या या क्षेत्रामध्ये नव्याने येत असलेल्या लोकांना हे वाटलं पाहिजे की मला रामभाऊंच्या सारखं व्हायचं आहे. ज्यांच्या नावावर 96 पुस्तकं आहेत असे दुसरे लेखक मराठीत नाही आहेत का? त्यांच्या संबंधाने इतक्या अगत्यानं कोणी बोलणारा वक्ता सहजपूर्तपणे उभा राहू शकतो का? लेखकांची इथे कमतरता नाहीये. पुरे म्हणावं इतकं लिहिणारे लेखक महाराष्ट्रामध्ये घरोघरी गल्लोगल्ली आपल्याला सापडतील. आता ह्यांना आवरा, पुष्कळ झालं यांचं लिखाण असं म्हणावं असेही लेखक आहे. नुसतं लेखक असणं हे रामभाऊंच्या मोठेपणाचं लक्षण नाही. नुसतं कवी असणं आणि कुरुंदकरांच्या सारख्यांनी त्याला प्रस्तावना देणं, तर्कतीर्थांनी त्याचं कौतुक करणं एवढं पुरेसं नाही. एक वेळ लेखकांना आवरता येतं पण कवींना आवरणं म्हणजे एखादी अस्मानी सुलतानी आवरण्या इतकं धार्ष्टाचं असतं. असे कवीही गल्लोगल्ली आहेत आणि साहित्य संमेलनामध्ये समांतर या कवी संमेलनांची आपण जेव्हा दृश्य बघतो तेव्हा हसावं की रडावं हे आपल्याला कळेल असं होतं, इतके कवी आहेत. म्हणजे यापुढे जर 10-15 वर्ष या राज्यात कवी निर्माण नाही झाला तर ते मराठी सारस्वताची चांगली सेवा केल्याचा भाग ठरेल, इतकं वाटावं असे कवी आहेत. कवी असणं हे रामभाऊंचं नुसतं मोठेपण नव्हतं. प्रस्तावना देण्याचं काम तर महाराष्ट्रातल्या जवळपास सर्व दैनिकाचे संपादक करतच असतात, कारण संपादकांना सर्व विषयातलं सर्व वेळी सर्वत्वाने कळतं. अशा गैरसमजावर आमचं बरंच चाललेलं असतं पण तो गैरसमज असतो. तरी आम्ही प्रस्तावना देत असतो कारण का त्या निमित्तानं तरी पुस्तकामध्ये आपण कायमचे राहू अशी एक मनातल्या मनामध्ये आसक्ती असते. प्रस्तावना लिहिणारे खूप सारे आहेत, बोलणारे काही कमी आहेत काय? या देशामध्ये बोलणाऱ्यांची संख्या जितकी आहे तितकी ऐकणाऱ्यांची असती तर या देशाचं भलं झालं असतं असं वाटावं इतके बोलणारे लोक आहेत. लेखकांना कवींना पुरे म्हणता येतं पण आपण अगदी अगत्याने बोलून आणलेल्या वक्त्याला आता थांबव रे बाबा असं म्हणता येत नाही, इतके वक्ते आहेत. रामभाऊ वक्ते होते ही मोठेपणाची गोष्ट नव्हती. एका संस्थेचं प्राचार्य पद त्यांनी अतिशय समर्थपणाने पेललं आणि वणी सारख्या एका छोट्या विदर्भातल्या गावामध्ये
सांस्कृतिक चळवळ उभी करून वणी महाराष्ट्राच्या नकाशावरती आणलं. हे कार्य त्यांचं मोठंच आहे. पण अशा पद्धतीचं प्राचार्य पदावरती राहून सांस्कृतिक अभिसरणाचं काम करणारे प्राचार्यही पुष्कळ आहेत आपल्या राज्यामध्ये. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक असणं ही काही विशेषता नाही आहे. प्राध्यापकांनी आणि शिक्षकांनी विद्यार्थीप्रिय असलंच पाहिजे. तो त्याच्या असण्याचा निकष आहे. रामभाऊ शेवाळकर विद्यार्थीप्रिय प्राध्यापक होते, यातही काही विशेष नाही. रामभाऊने आपल्या वाणीच्या जोरावरती उभा आडवा महाराष्ट्र आपलासा केला होता. ही वास्तविकता थोडं वेगळे पण सांगणारी आहे. तरी पण तेवढ्यामुळे त्यांचं मोठेपण मानता येणार नाही. या सगळ्या व्यक्तिमत्वाच्या पलीकडे रामभाऊंमध्ये काहीतरी अशा गोष्टी होत्या की ज्या गोष्टीमुळं शेवाळकर नावाचा माणूस अशा विषयावरती कोणीतरी बोलायला तयार होतो आणि ऐकायला आपल्यासारखे जाणते लोक तयार होते. रामभाऊ शेवाळकर हे साहित्यिक नंतर होते, कवी नंतर होते, वक्ता नंतर होते, प्राचार्य प्राध्यापक तर त्यानंतर होते. माणूस पहिल्यांदा होते आणि जन्मापासून मरेपर्यंत माणूस नावाची त्यांनी स्वतःची ओळख कधी मिटू दिली नाही. हे त्यांच्या मोठेपणाचं रहस्य आहे. माणसं मोठी खूप असतात. अशा मोठ्या माणसांना जवळून आणि लांबून पाहण्याचा योग आम्हा पत्रकारांच्या आयुष्यामध्ये पावलोपावली येत असतो. आणि गेल्या 35 वर्षाच्या या पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये माझ्या गाठीला एक अनुभव आला आहे. तुम्ही आज शेअर करू इच्छितो, आपल्या बरोबर आपल्याला सांगू इच्छितो की दुरून जी माणसं मोठी वाटतात, दुरून ज्या माणसाकडे बघितल्यानंतर आपले डोळे दिपतायत असं वाटतं, व्यासपीठावरचा त्यांचा आविष्कार पाहिल्यानंतर असा महात्मा या देशामध्ये पुन्हा जन्माला येणार नाही असं ज्याच्याकडे बघितल्यानंतर वाटतं, ही सगळी माणसं जवळ गेल्यावर तितकीच मोठी आहेत असा अनुभव येतोच असं नाही. अनेक वेळा असं लक्षात येतं की व्यासपीठावरती त्यांचं जे तेज दिसलं ते त्यांचं नव्हतंच. दोन्ही बाजूला लावलेल्या हॅलोजन फ्लडलाईटचं ते तेज होतं. कारण का उतरल्या उतरल्या ते इतके सामान्य झाले की आत्ता पाणी प्रश्नावर बोलले, आत्ता गरिबीच्या प्रश्नावर बोलले, आत्ता सामाजिक अन्याय अत्याचारावर बोलले आणि उतरता उतरता त्यांच्या जवळच्या मित्राच्या खांद्यावर हात ठेवून कुठल्या हॉटेलमध्ये बसायचं ठरलंय हा प्रश्न विचारल्याचं जेव्हा माझ्यासारख्या पत्रकाराच्या कानावर पडतं आणि आमचे कान जरा जास्त चाकळ असतात त्यामुळे हळू बोललेलं सुद्धा ऐकू येतं, किंबहुना आमचे डोळे असा शोधच घेत असतात की उतरल्यावर काय बोलतो. आणि उतरल्यावर याचा अर्थ दोन्ही अर्थाने मी वापरतो. स्टेजवरून उतरल्यावर हाही आणि सामान्य स्थितीत जगत असताना तोही. आणि मग लक्षात येतं की अरे हा माणूस इतका मोठा आहे आणि खाजगी जीवनामध्ये जवळ जाऊ तसं त्याचं लहान लहान पण लक्षात यायला. मी या पवित्र तीर्थाच्या साक्षीनं छातीवर हात ठेवून आपल्याला सांगतो की गेल्या 18 वर्षाच्या अनुभवामध्ये ज्या ज्या वेळेला मी नानासाहेबांच्या जवळ गेलो, नानासाहेब मला नव्या नव्या अंगानं मोठे मोठेच वाटत गेले. ही त्यांची विशेषता. नानासाहेबांच्या जवळ गेल्यानंतर लक्षात काय आलं की हा माणूस फक्त व्यासपीठ गाजवणारा नाहीये, हा माणूस फक्त संमेलन गाजवणारा नाहीये, हा माणूस मैफिलीमध्ये फक्त दिलदार आहे असं नाहीये, तर या माणसाच्या रक्ताच्या थेंबाथेंबामध्ये हे मोठेपण भरलेलं आहे. आणि जितके जवळ गेलो नानासाहेब तितके मोठे वाटायला लागले. किती प्रसंग सांगावे, किती आठवणी सांगाव्या, किती लोकांनी त्या लिहून ठेवलेल्या आहेत त्याची पुन्हा पुन्हा उजळणी करावी. पण कोणाला एकालाही असं म्हणता आलं नाही की नानासाहेबांच्या जवळ मी गेलो आणि माझ्या असं लक्षात आलं की अरे हा पण आमच्यासारखाच नाही असं म्हणतो. एका स्वर्गवासी कवीच्या संदर्भामध्ये नामोल्लेख करणं रुचीला सोडून दिसेल, सभ्यतेला सोडून दिसेल म्हणून मी नामोल्लेख करत नाही. पण त्या कवीने नानासाहेबांवर प्रहार करण्याची संधी सोडली नाही. एखाद्याचे वाभाडे काढावेत तर किती काढावेत अशा पद्धतीनं तो सगळा प्रसंग साहित्य क्षेत्रामध्ये चर्चेला गेला. ही सगळी चर्चा होत असतानाही नानासाहेबांनी खाजगीमध्ये सुद्धा त्या मान्यवर कवीच्या संबंधामध्ये एकही अनुचित उद्गार काढला नाही. उलट त्याच्या काव्य गुणाचं मनापासून कौतुक केलं. हे दाखवण्यासाठी होतं अशातला भाग नाही. विदर्भ साहित्य संघाचे वाद जेव्हा पराकोटीला चिघळले गेले होते तेव्हा एका वर्तमानपत्राचा प्रतिनिधी म्हणून मी नानासाहेबांची मुलाखत घ्यायला गेलो आणि नानासाहेबांना म्हटलं की ही मंडळी काल तुमच्या बरोबर जी वावरत होती आज या नूतनीकरणाच्या सगळ्या विषयामध्ये विदर्भ साहित्य संघ त्यातले तपशील मी अशासाठी सांगणार नाहीये
की ते ज्या संदर्भामध्ये वाद झाले ते नानासाहेबही आज शिल्लक नाही आहेत आणि नानासाहेबांचीच ही शिकवणूक होती की कटुता स्मरणात ठेवायची नाही. पण हा सगळा वाद नागपुरामध्ये आणि विदर्भामध्ये चिघळलेला असताना नानासाहेबांच्या संबंधामध्ये ज्यांनी ज्यांनी कोणी प्रतिकूल टिप्पणी केली त्याच्या संबंधामध्ये नानासाहेबांनी एकदाही प्रतिकूल शब्द उच्चारला. एकाने फार मोठा प्रखर जिव्हारी लागणारा लेख प्रसिद्ध केला होता आणि महिन्या 15 दिवसानंतर तो लेखक आणि मी एका निमित्तानं नानासाहेबांच्या घरी गेलो. त्या लेखकाला मी म्हटलं की मी चाललोय नानासाहेबांच्याकडे, तुम्ही येणार आहात का माझ्याबरोबर? ते लेखकही माझे मित्र, नागपूरमध्ये मोठे प्राध्यापक आहेत ते, आणि ते म्हणाले की ठीक आहे जाऊ. मी म्हटलं की तुमचा लेख मीही वाचला, त्या लेखामधल्या अनेक गोष्टींबद्दल माझ्या मनामध्येही काही आक्षेप आहे, पण आपण तो विषय कधीतरी करू. आता मी नानासाहेबांच्याकडे चाललोय, तुम्ही येत असलं तर चला. आणि आम्ही दोघंही नानासाहेबांच्या घरी गेल्यानंतर एक 15 दिवसापूर्वी जिव्हारी लागणारा लेख लिहिलेला प्राध्यापक हा समोर आपल्या बसला असताना जणू काही नानासाहेबांना तो वादच माहित नाही इतक्या तटस्थपणाने आणि इतक्या सहृदय त्यांनी नानासाहेब त्यांच्याशी बोलत होते. मला असह्य झालं आणि मी म्हटलं की नानासाहेब आपण याला काहीतरी म्हणायला पाहिजे होतं असं मला वाटतं, म्हणून तर मी ती संधी काय मिळते तुम्ही काय बोलताय म्हणून मी त्यांना घेऊन आलो. ते म्हणाले की हा तुझ्यातला आणि माझ्यातला फरक आहे, तू पत्रकार असल्यामुळं तुला वादंगांचं वावडं नाहीये आणि मी सांस्कृतिक चळवळीतला कार्यकर्ता असल्यामुळं वादंगाच्या बाजूनं कधीही मी विचार करू शकत नाही. याचा अर्थ नानासाहेब वादंगाला घाबरत होते अशातला भाग नाही. मी एका गाभूळ माणूस असलेल्या शेवाळकरांचं रूप तुमच्या समोर ठेवायचा प्रयत्न करतोय की नानासाहेबांनी केलं काय आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये. प्राध्यापक म्हणून, साहित्य चळवळीचा कार्यकर्ता, नेता म्हणून, साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून, अनेक विभागीय आणि जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून नानासाहेबांनी केलं असेल काय, आणि ते त्यांच्या माणूसपणाचं खरं लक्षण, खरी ओळख आहे की नानासाहेबांनी या सगळ्या विवादाच्या वातावरणामध्ये सुद्धा एक सुसंवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण विवाद अपरिहार्य झाला त्यावेळेला नानासाहेब डगमगले नाहीत, ते उभे राहिले आणि सांगितलं की या बाजूने मी आहे आणि माझं मत असं आहे. सगळ्यात मोठा प्रसंग मला आठवतोय तो आणीबाणी नंतर नानासाहेबांशी अर्थातच जवळून संबंध आला आणि आणीबाणी पर्वाविषयी मी बोललो. 2 संदर्भ होते त्याला. एक तर विनोबाजीने आणीबाणीला अनुशासन पर्व म्हटलं होतं, त्यामुळे आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये विनोबाजींच्या संबंधाने काही विपरीत भाव निर्माण झाला होता. नेमकी विनोबाजींची भूमिका काय होती हे समजून घ्यायचं होतं आणि मग नानासाहेबांची परिचय जवळी घसट निर्माण झाल्यावर नेमकं विनोबांना काय वाटलं होतं हेही विचारलं. तेव्हा नानासाहेब म्हणाले की विनोबांशी या सगळ्या गोष्टीबद्दल मी पण मोकळेपणाने चर्चा करून आत्ता अशा पद्धतीचं विधान घाईचं होतं अशी माझी नापसंती व्यक्त केली. आणि दुसरी गोष्ट नानासाहेबांनी आणीबाणीच्या काळामध्ये केली होती, जिच्याकडे बघितल्यानंतर हा युद्धाला घाबरणारा माणूस नव्हता, पण वितंडवादाला मात्र त्यांनी कधीही जवळ येऊ दिलं नाही. युद्धाची वेळ आल्यानंतर युद्ध करायचं. महाराष्ट्रातल्या अनेक बोलघेवड्या साहित्यिकांना आणि विचारवंतांना नानासाहेबांनी एक पत्र पाठवलं होतं आणीबाणीमध्ये. त्याच्यामध्ये सगळे प्रतिष्ठित पुरोगामी बुद्धिवादी आणि बुद्धिवादी चळवळीचं शांततेच्या काळात उगाच आक्रस्ताळेपणानं नेतृत्व करणारे हौशी विचारवंत सगळे त्याच्यामध्ये होते. नानासाहेबांनी त्यांना पत्र पाठवलं की अशा पद्धतीनं सप्त स्वातंत्र्याचा संकोच होणं हे बरोबर नाही. कुसदला एका व्याख्यानाच्या निमित्तानं नानासाहेब गेले होते. आशुतोष त्यावेळी 11वीला होता, नानासाहेबांचा मुलगा, आणि निकाल काय लागला 11वीच्या परीक्षेचा हे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा नानासाहेबांनी वर्तमानपत्र मागवले आणि वर्तमानपत्र पाहिली तर त्यांच्या लक्षात आलं की काही जागा कोऱ्या आहेत, अग्रलेखाची जागा कोरी आहे, जे प्रकट करायचंय ते प्रकट करता येत नाही. त्या काळामध्ये पुसद सारख्या गावामध्ये काही अशी प्रसाराची साधनं नव्हती. त्या आणीबाणीचा सगळा संदर्भ नानासाहेबांना लगेच रातोरात कळे. पण जे काही झालं होतं ते नानासाहेबांच्या लक्षात आलं आणि वृत्तपत्र जेव्हा कोरी त्यांच्या हातात आली तेव्हा आशुतोषचा निकाल काय हे विसरून गेले नानासाहेब आणि एक लढवय्या उभा राहिला आणि तो म्हणाला की या पद्धतीचा लोकशाहीचा गळा घोटणारा जो काही प्रकार या देशामध्ये सुरू आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याला जो काही विरोध होतोय त्याच्या विरोधात मी उभं राहीन. आणि मग नानासाहेबांनी पुढे नागपुरामध्ये आल्यानंतर अनेकांना पत्र पाठवली. नानासाहेबांनी 400-500 लोकांना पत्र पाठवली
आणि हा शाहू फुले आंबेडकरांवर विश्वास ठेवणारा पुरोगामी विचाराचा लोकशाही निष्ठा असणाऱ्या महाराष्ट्रात 600 पैकी 37 लोकांनी अनुकूल मत पडली. आपली पोत आपली जातकुळ काय आहे हे या निमित्ताने आपल्या लक्षात यावं. पुण्या मुंबईच्या वातानुकूलित सभागृहामध्ये सगळं सुखाचं असताना मुक्तीच्या आणि क्रांतीच्या गर्जना करणं फार सोपं आहे आणि कोणत्याही क्षणी वरवंटा फिरवला जाण्याचं भय असताना मी आविष्काराच्या स्वातंत्र्याच्या बाजूने उभं राहतो असं सांगणं हे फार अवघड आहे. नानासाहेबांनी त्याही बाबतीमध्ये कोणाला दोषारोप केला. अगदी जवळच्या लोकांनी नानासाहेबांना सल्ला दिला की तुम्ही असं भलतं धाडस करू नका. नानासाहेब म्हणाले की नाही, मी जिवंतच राहू शकणार नाही. या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर लोकशाही मूल्यावर घाला होत असताना फार फार तर काय होईल, मला 4-2 समित्यावरून काढून टाकलं जाईल आणि पुढे काढून टाकलंही गेलं, किंवा मला थोडीशी कारागृहाची हवा खावी लागेल. मी खायला तयार आहे, पण मी जर वक्ता आहे, माझ्या घराण्याची परंपरा वाणीची सेवा करणं आहे, सरस्वतीची उपासना आहे, तर मी वाणी संकोचाच्या विरोधामध्ये दंड ठोकून उभं राहिलं पाहिजे. नानासाहेबांची पाणीयावरी मकरीमध्ये हा सगळा आणीबाणी पर्वाचा सविस्तर उल्लेख आहे. आपण तो जरूर मुळातून वाचावा. पहिल्यांदा नानासाहेबांनी या प्रकरणावरती आपल्या आत्मचरित्रामध्ये लिहित असताना दोघांचा नामोल्लेख केलाय, तेवढा मी करतोय, कारण का नानासाहेबांनी तो केलाय म्हणून. नानासाहेबांना हे आवडत नव्हतं. नानासाहेब असं म्हणाले की आणीबाणी उठल्यानंतर डॉक्टर श्रीराम लागून सारख्या नाटकाच्या विरोधामध्ये आंदोलन करणाऱ्या लोकांना लोकशाही विरोधी ठरवणाऱ्या नेत्यांनी, अभिनेत्यांनी आणीबाणी असताना आणीबाणीच्या विरोधात पत्रावर सही करायला नकार दिला होता. 1 आणि 2 आणीबाणी उठल्यावर महाराष्ट्र टाइम्स सारख्या प्रतिष्ठित दैनिकांनी आणीबाणीमध्ये आम्ही गप्प राहिलो की आमची चूक झाली अशी खंत व्यक्त केली होती. याच्याविषयीची नापसंती नानासाहेबांनी व्यक्त केली. आत्मचरित्रात आणीबाणी नंतर इतक्या वर्षांनी लिहिलेल्या, नुकतंच प्रसिद्ध झालेल्या आत्मचरित्रामध्ये हा उल्लेख नानासाहेबांना करावा वाटला. हा त्यांच्या स्वभावाला अनुकूल नाही, तरीही करावा वाटला. याचं कारणच अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा घाला नानासाहेबांच्या जिव्हारी लागलेला घाव होता. आणीबाणी सारख्या पर्वाच्या विरोधामध्ये नानासाहेब जेव्हा उभे राहतात तेव्हा त्यांच्यातला लढवय्या दिसतो. पण एरवीच्या वेळी नानासाहेबांच्या स्वभावामध्ये कोणाशी संघर्ष करावा, कोणाशी उगाच वितंडवाद करावा, कुणाला 2 हात उगाच दाखवावेत किंवा भलती सलती आव्हानं द्यावीत असा विषय त्यांच्या मनामध्ये कधी नाही आला. त्यांच्या विरोधामध्ये बोलणाऱ्यावरही त्यांनी प्रेम केलं. आणि आता बाळासाहेब म्हणाले तसं प्रेम करावं असं म्हणणारे लोक आहेत, कसं करावं हे सांगणारे नानासाहेब एकमेव आहेत. प्रेम कसं करावं, आपल्यावर घाव घालणाऱ्यांच्या. आता मी जो त्यांच्या श्रद्धांजलीसाठी लेख लिहिलाय, तो लेख लिहित असताना सारखं माझ्या मनामध्ये ज्ञानदेवांची एक ओवी येत होती की जो खांडावया घाव घाली, की लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जायचे. नानासाहेब कसे दिसले मला त्यांच्या सहवासात, कसे दिसले मला लांबून त्यांचं निरीक्षण करत असताना. एखाद्या झाडासारखी, कोणी फांद्या तोडायला येऊ किंवा पाणी घालायला येऊ, कोण कोणत्या हेतूने येतोय याचा विचार न करता नानासाहेब त्या वृक्षासारखी दोघांनाही सावली देत गेले. पण नानासाहेब जेव्हा संघर्षाचा क्षण आला तेव्हा मागे राहिले असं दिसणार नाही. ती अलीकडची घटना आनंद यादवांच्या, तुकोबारायांच्या चरित्राच्या संबंधामध्ये झालेलं आंदोलन. त्या आंदोलनातली दोन्ही बाजूची गुणवत्ता हा आता आपल्या चर्चेचा विषय नाहीये. पण आनंद यादवांच्या सारख्या साहित्य संमेलनाच्या साहित्यिकाला संमेलनालाच उपस्थित राहता येऊ नये, किंवा एकदा दिलगिरी व्यक्त केल्यानंतर आणि आपला समग्र ग्रंथ मागे घेतल्यानंतर आता आनंद यादवांना आपलं मत मांडायची अनुमती असली पाहिजे. यासाठी वारकरी आंदोलकांनी आणि आनंद यादवांच्या समर्थकांनी दोघांनी कशी भूमिका घ्यावी असं निसंदिग्ध शब्दामध्ये सांगण्याचं धाडस या राज्यातल्या एकाही साहित्यिकाचं नव्हतं, फक्त रामभाऊ निघालं. यात कुठल्या साहित्यिकाविषयी माझ्याही मनामध्ये रोष नाहीये, पण नुसतं साहित्यिक असणं हे मोठेपणाचं का होऊ शकत नाही असं म्हणत असताना मला हे जाणवत राहतं की बाकीचे सगळे साहित्यिक, बऱ्याच अंशी मोठ्या प्रमाणावरचे साहित्यिक हे प्रत्यक्ष जमिनीवरती न येता आपण त्या जमिनीतूनच उगवलोय असा आव आणून जे लिहितात, त्या अशा अटीतटीच्या प्रसंगी उघडे पडतात. आणि एरवी अगदी शांत नंदादीपासारखे उजळत राहिलेले नानासाहेब अशा अटीतटीच्या क्षणी एखाद्या योद्ध्यासारखे उभे राहतात. हे त्यांचं अस्सल माणूस आहे. नानासाहेब माणूस आहेत म्हणजे काय आहे, त्यांच्यामध्ये प्रेम करण्याची अफाट शक्ती आहे, ही माणूसपणाची खूण आहे.
पण माणूसपणाची खूण दोन वेळा लक्षात येते की साधारण स्थितीमध्ये अकारण वैर कोणाशी घ्यायचं नाही हे कळलं पाहिजे, आणि दुसरं अपरिहार्य होतं आणि महत्वाची मूल्य पायदळी तुडवली जातात तेव्हा कोणी दुखावेल म्हणून तलवार उचलायची नाही हेही करायचं नाही, हेही माणूसपणाचं लक्षण. नानासाहेबांनी या दोन्हीतलाही समन्वय केला. नवं आणि जुनं यांचा समन्वय, क्रांतिकारी आणि शांतीच्या मार्गाने जाणारं यांचाही समन्वय. नानासाहेबांच्या सारखा प्रत्येक व्यासपीठावरती अगदी घरातला वाटावा असा माणूस दुसरा माझ्या पाहण्यात एक पत्रकार म्हणत नाही. गांधीवादी चळवळीतल्या कार्यकर्त्यांबरोबर नानासाहेब तितक्याच मोकळेपणाने बोलायचे, त्यांच्या गोतावळ्यामध्येही तितक्याच आत्मीयतेने बसायचे, आणि इकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या हिंदुत्ववादी चळवळीतल्या कार्यकर्त्यांशी त्यांचा इतकाच घरोबा असायचा. त्यांना विनोबा जेवढे आवडायचे, दादा धर्माधिकारी जेवढे आवडायचे, नानासाहेबांच्या मनामध्ये मामा क्षीरसागरांच्या संबंधाने जो भाव होता, साने गुरुजींच्या बद्दल जी आत्मीयता होती, एस.एन. जोशींबद्दलची जी श्रद्धा होती, तीच गोळवलकर गुरुजींच्या बद्दल, तीच सुदर्शनजींच्या बद्दल आणि तीच नानाजी देशमुखांच्या बद्दल होती. एका वेळी या सगळ्या लोकांना एकत्र करणं हा नानासाहेबांच्या माणूसपणाचा आविष्कार होता. कारण नानासाहेबांची जीवनावरती जी श्रद्धा होती ही श्रद्धा त्यांना एकांड होऊ द्यायला तयार नव्हती. नानासाहेब असं म्हणायचे की प्रत्येक माणूस चांगला आहे, त्यातलं काही ना काहीतरी चांगलं आहे, आणि ते सगळं चांगलं जे आहे ते मला दिसतं, हा काय माझा दोष आहे? मी भद्राकडे बघणारा आहे, अभद्राकडे बघणारा नाही. आणि माझ्या वडिलांची आणि आजोबांची शिकवण, विनोबाजींची शिकवण अशी आहे की अरे प्रत्येकातलं चांगलं तू बघायला सुरुवात कर आणि ते चांगलं आपल्या जवळ कसा येईल याचा विचार कर, चांगल्याचा पुरस्कार कर. प्रत्येक माणूस कलनशील आहे, त्याच्यामध्ये काही ना काहीतरी दोष असणार आहेत आणि हे दोष दुर्लक्षित करून त्या माणसाचं चांगुलपण आपल्या जवळ घेतलं पाहिजे, तर तो माणूस आणि आपणही मोठा होऊ शकतो हे ज्याला कळतं तो माणूस असतो. अशा एका आंदोलनाच्या संदर्भामध्ये नानासाहेबांचा आणखीन एक माणूस रूप बाहेर आलं. ते आंदोलन काय होतं? तर या समाजामधली नीतिमत्ता टिकवायची असेल तर शिक्षकांना संघटित आणि सुसंस्कारित केलं पाहिजे. नानासाहेबांनी आचार्य कुलाची ध्वजा जी फडकती ठेवली. आता अगदी गेल्या महिन्यामध्ये पाडव्याला मी गेलो होतो, तर त्यानंतर ते बोलत असताना म्हणाले की आता आचार्य कुल मी विसर्जित करतो आहे, दुसऱ्या एका मोठ्या संस्थेमध्ये ते समर्पित करतो आहे. कारण का, आचार्य कुलाची भलामण करणारे खूप आहेत, पण आचार्य कुलाचं काम करायला समोर येणारा माणूस कोणी नाही. गेल्या काही वर्षात नानासाहेबांचे डोळे भरून येणं हा तर नित्याचा अनुभव होत होता. आणि मग माझ्यासारख्या पत्रकाराला असं वाटायचं, आणि मी बोलायचंय, आम्ही घरातच त्यांना ना रामभाऊ म्हणत होतो ना नानासाहेब म्हणत होतो, आम्ही सगळे त्यांना बाबाच म्हणत होतो. आणि मी असं म्हणायचं की बाबा, आतापर्यंत तुम्ही केलेल्या कामात अपयश आलं असं तुम्हाला वाटतं का, की तुमचे असे डोळे भरून का येतात? ते म्हणाले की अरे 10 वर्षापूर्वी ऑपरेशन झालं तेव्हा माझी काउंटडाऊन उलटी गिनती सुरू झाली, आणि मला असं वाटतं की ही सगळी चांगली कामं समाजाच्या शुद्धीकरणाची आणि सबलीकरणाची कामं आहेत, ती जाणत्या लोकांनी पुढे येऊन आपल्या खांद्यावर घेतली पाहिजेत, पण तशी माणसं मिळत नाहीत म्हणून माझं मन कावरं बावरं होतं. स्वतःचं आयुष्य संपत चाललंय याचं दुःख नव्हतं, नॉस्टॅल्जिकही ते नव्हते. नानासाहेबांना आवडायचं इतिहासामध्ये रमायला, भूतकाळातल्या सुखद गोष्टींच्या आठवणींचा आनंद पुन्हा पुन्हा घ्यायला आवडायचं, पण ते नर्सिससारखं किंवा नॉस्टॅल्जिक होऊन काहीतरी भूतकाळात रमणारे नव्हते. खंत ही होती की चांगली कामं टिकली पाहिजे. आणि मग हे आचार्य कुलाचं जेव्हा काम सुरू झालं तेव्हा नानासाहेबांनी त्या आचार्य कुलाच्या उभारणीसाठी आपल्या आयुष्यामध्ये जितका वेळ, जितकी शक्ती, ही धनशक्ती आणि तनशक्ती खर्च केली, तसं सक्रियपणाने एखादं ध्येय, एखादं मिशन म्हणून हातात घेऊन काम करणारा दुसरा वक्ता आणि साहित्यिक महाराष्ट्रामध्ये सापडला. लहान लहान गोष्टीमधून नानासाहेबांच्या माणसाचं दर्शन व्हायचं. आणि नानासाहेब म्हणायचे की अरे खेड्यापाड्यामधले शिक्षक आजही प्रामाणिकपणाने संस्कार करायला उत्सुक आहेत, पण या सगळ्या शिक्षकांच्या सज्जन शक्तीला आपण संघटित कसं करणार? आचार्य कुल हे त्यासाठीचं व्यासपीठ आहे. नानासाहेब म्हणायचे की एका फार मोठ्या विचारवंतांनी सज्जनांच्या बद्दल असं म्हटलंय की सज्जन फक्त स्मशानात एकमेकांना भेटतात, एरवी ते कधी एकमेकांना भेटत नाही. पण आचार्य कुलाच्या माध्यमातून मी सज्जन शक्ती संघटित करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यासाठी वाटेल ते परिश्रम करायची तयारी आहे असं ते म्हणायचे. हे त्यांचं माणूसपण होतं. खरं तर काही आवश्यकता नव्हती, पगार पुरेसा मिळत होता,
व्याख्यानं करून नावलौकिक मिळत होतं. पण हे सगळं सोडून देऊन आचार्य कुलाची धुरा आपल्या खांद्यावर घ्यायची आणि ते काम करायचं. नानासाहेबांनी का पत्करलं? कारण का त्यांच्यातला खरा शिक्षक, खरा माणूस यासाठी तळमळत होता की मला लोकांना शहाणं करणाऱ्या शिक्षकांची फौजच्या फौज निर्माण करायची. नानासाहेबांचं मन व्यापक होतं. एक माणूस म्हणून त्यांना जगातल्या सगळ्यात चांगल्या गोष्टींची प्रचंड ओढ होती. याचा गैरफायदा घेणारे त्यांच्या अवतीभोवती काही निर्माण होणं स्वाभाविक होतं, तसे झाले होते. पण त्यांच्या बाबतीतही नानासाहेबांची भूमिका अशीच होती की नाही, या सगळ्यांना घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे. अगदी परवा पाडव्याच्या आदल्या दिवशी मी त्यांच्या घरी बसलो होतो. चैत्री पाडव्याच्या आत. चैत्री पाडव्याचा उल्लेख येईल 2-3 वेळा, कारण का त्याच्याशी माझी एक अतिशय हळवी आठवण जोडली गेलेली. संदर्भ आहे म्हणून सांगून देतो आणि मग प्रत्यक्षात परवा काय झालं हेही सांग. नानासाहेबांचं आत्ताच जे अंबाझरी मार्गावरचं घर आहे, पर्णकुटीच्या शेजारचं, त्या घराचं नूतनीकरण चाललं होतं. आणि थोडा काळ ते नूतनीकरण होईपर्यंत कुठे राहायचं म्हणून त्याच रस्त्यावरती एक 4 बंगले सोडल्यानंतर एका बंगल्यामध्ये नानासाहेब राहत होते. नूतनीकरणाचं काम थोडं लांबलं. आशूच्या मनामध्ये होतं की आपल्याला अशा पद्धतीचं घर बनवायचं. आणि मी अगदी आनंदाने सांगेन की नानासाहेबांचं घर आज नानासाहेब नसताना थोडं उदास जरी वाटलं तरी शेक्सपियर टाऊन जसं बघायला जातो आपण युकेला गेल्यावर, तसं नागपूरला गेल्यावर नानासाहेबांचं घर बघावं आणि मग लक्षात येईल की आपण मराठी आईच्या पोटी जन्माला आलो ही केवढी आनंदाची गोष्ट आहे. असं एखाद्या साहित्यिकाचं, वक्त्याचं घर असणं हे केवळ एका माणसाच्या वैयक्तिक जीवनातल्या सुखाचं लक्षण नाहीये, तर सगळ्या समाजाला एका समृद्धीचं स्वप्न देणारं ते शिल्प आहे असं मला वाटतं. दिमागदार घर, दिमागदार. जरूर जावं तिकडे, पाहावं ते आणि मनातल्या मनामध्ये हा अभिमान बाळगावा की अरे, मराठी लेखक, मराठी वक्ता सुद्धा या घरामध्ये राहू शकतो, अशा घरामध्ये राहू शकतो. आपल्याला मराठी लेखक, साहित्यिकांनी नेहमीच कुठेतरी अशा तशा ठिकाणी जगावं अशी उगाच एक मनात काहीतरी दुबळी इच्छा असते. नानासाहेबांनी त्याच्यावरही मात केलं. आशूला त्याचं श्रेय जातं. पण हे बांधकाम थोडं नूतनीकरण लांबत होतं आणि एक दिवशी मी बाबांना म्हणालो की बाबा, आता हे ट्रान्झिट कॅम्पमध्ये किती दिवस राहायचं रेफ्युजी सारखी, आपलं घर कधी होणार? ते म्हणाले विचार आशूला. आणि मी आशुदाला विचारलं की आशुदा कधी होईल घर? चाललंच आहे काही ना काही, काही ना काही. तर म्हणे नाही, आता लवकर होईल. मी म्हणलं या वर्षीच्या पाडव्याला होईल? 5, 5, 5.5 वर्षापूर्वीची गोष्ट. आशूनी सांगितलं की हो होईल. मी म्हटलं आशू, जर या पाडव्याला गुढी उभी करायला आपल्याला संधी मिळाली आपल्या स्वतःच्या घरात, तर या वर्षीची गुढी उभी करायला मी येईल. आणि बाबांनी माझा हात धरला आणि ते म्हणाले की याच वर्षी नाही, दरवर्षी आशू बरोबर गुढी उभी करायला तू आला पाहिजेस, तर यावर्षी आशू आपल्याला ते घर बांधून देईल, लवकर तर करून देईल. आणि मोठी आश्चर्याची गोष्ट अशी की अगदी या वर्षाच्या चैत्री पाडव्यापर्यंत, त्या 5 वर्षापूर्वीच्या गुढीपासून या वर्षीच्या गुढी पाडव्यापर्यंत दरवर्षी त्यांच्याकडची गुढी उभी करायला मी गेलो. आशू बरोबरीनं ती गुढी उभी केली. मला माहिती आहे की मी पुढच्या वर्षी सुद्धा ती गुढी उभी करायला जाईन, गुढी उभी राहील, पण नानासाहेब नावाचा माणूस रूपी स्तंभ तिथे तेव्हा असणार नाही. तेव्हा माझ्या मनाची अवस्था काय होईल हे आज मला सांगता येत नाही. आणि यावर्षी मी गेलो. एक तरुण डॉक्टर तिथे आले होते. वराड निघाले लंडनला. लक्ष्मणरावांचं नुकतंच निधन झालं होतं आणि लक्ष्मणरावांच्या पत्नीने त्या तरुण डॉक्टरला बाबांच्याकडे, नानासाहेबांच्याकडे पाठवलं. तो म्हणत होता की हा सगळा वराड निघाले लंडनचा प्रयोग थांबू नये, मी तो पुढे करावा अशी इच्छा आहे. आणि लक्ष्मणराव देशपांडे यांच्या पत्नीने परवानगी दिली आहे. आणि त्या असं म्हणाले की नानासाहेबांना जाऊन भेट, ते तुला मदत करतील. नानासाहेब सांगत होते की अरे, वराड निघाले लंडनला या नाटकाचे, या एकपात्री प्रयोगाचे इतके ठिकाणी खेळ झालेले आहेत की लक्ष्मणराव देशपांडेंना श्रद्धांजली जर तुला अर्पण करायची असेल तर तू वेगळं काहीतरी कर, मी तुझ्या पाठीशी उभा राहतो. आणि तो म्हणत होता की नाही, मला वराड निघाले लंडनला हेच करायचं आहे. पाऊण तास जवळजवळ बाबा त्याला समजावून सांगत होते की तू वेगळं काहीतरी करायला पाहिजे. मग मी म्हटलं बाबा, या सगळ्याचा अर्थ एवढाच आहे, वराड निघाले लंडनला या खेळाचे, याला प्रयोग करायचे आहेत आणि तुम्ही या पहिल्या प्रयोगाचा खर्च करावा अशी याची इच्छा आहे. सरळ सरळ.
ते म्हणाले मला कळत का नाही, पण त्याची ह्या प्रयोगावर तरी किती निष्ठा आहे एकदा मला बघू दे. मी म्हणलं 50 मिनिटं स्वतःची खर्च करून पैसे द्यायचेच आहेत ना, तर पहिल्या 5 मिनिटात त्याला मोकळं करा. ते म्हणाले तसं नाही, त्याला मी एकदा आजमावून घेतो आणि आता मला जे सांगायचंय ते मी त्याला सांगणार आहे असं म्हणून बाबा त्याला सांगायला लागले. त्याच्या मोबाईलवरच्या भाषणात आम्ही बोलून घेतलेला हा गॅप. ते म्हणाले की तू असं कर, एक प्रयोग माझ्या घरी कर, मी प्रमुख लोकांना बोलवतो, त्या लोकांचं मत घेऊ आणि मग तू तुझे प्रयोग सुरू कर. ही नानासाहेबांची आणखीन एक वेगळी खूण आहे. अनेक कवींना, अनेक साहित्यिकांना, अनेक कलावंतांना नानासाहेबांनी आपलं अंगण हे पहिलं स्टेज म्हणून उपलब्ध करून दिलं. नागपुरातले, विदर्भातले जाणकार, चोखंदळ रसिक बोलवायचे, आपल्या खर्चाने त्यांना खाऊ पिऊ घालायचं आणि या नवोदिताचा कलाविष्कार त्याच्यासमोर घडवायचा. दाद दिली गेली, पसंती मिळाली तर पुढे त्याला आशीर्वाद देऊन पाठवायचं. जमेल तेवढं आर्थिक सहाय्य करायचं, आवश्यक आहे तिथे शिफारसही करायची. आणि हे सगळं करताना त्या सगळ्याशी माझा काहीही संबंध नाही असं म्हणून अलिप्त राहायचं. म देशपांड्यांची जी गोष्ट बाळासाहेबांनी सांगितली, आपण थोडा विचार करू. नानासाहेबांना काय मिळालं? एका मरणासन्न असलेल्या साहित्यिकाची पुस्तक प्रकाशित होण्याची इच्छा, स्वतःच्या खर्चाने श्रीवत्स प्रकाशनाच्या वतीने अशा पद्धतीनं पदराला खार लावून पूर्ण करायची आणि ते सुद्धा नागपूरहून नाशिकला यायचं, कुसुमाग्रजांना पटवून द्यायचं, त्यासाठी सारणांची मध्यस्थी करायची आणि तो विकलांग झालेल्या देहाला कुसुमाग्रजांच्या त्या सगळ्या ज्ञानतीर्थावरती घेऊन जायचं आणि एक क्षण साजरा करायचा. माणूस म्हणून नानासाहेब मोठे का होते? तर अनेक यशस्वी होत असलेल्या साहित्यिकांच्या, कलावंतांच्या नाटकाच्या जाहिरातीत आपले अभिप्राय स्वाक्षरीनिशी देणारे खूप मोठी माणसं आहेत. पण अशा विकलांग झालेल्या माणसाकडून श्रेयाचाही उल्लेख होणार नाही याची खात्री असताना त्याचं साहित्य प्रसिद्ध करायचं स्वतःचे पैसे खर्च करून, असा साहित्यिक विरळा आहे. नानासाहेबांमध्ये हे माणूस पण होतं. नानासाहेब नक्की असं म्हणाले असतील की अरे त्या शेवटच्या दिवसामध्ये त्याच्या डोळ्याची काही चमक दिसली ना, मला जे आनंद दिसला, समाधान दिसला, त्यापुढे माझ्या पैशांची काय पर्वा. आणि खरोखरच पैशाची पर्वा न करणारा, माणसाचं मन जपण्यासाठी तळमळणारा आणि त्यासाठी हवे ते कष्ट करायची तयारी असणारा राम शेवाळकरांसारखा माणूस पुन्हा होणे नाही. आणि म्हणून माझ्यासारख्या एका पत्रकाराला वाटतं की राम शेवाळकरांचं वर्णन कसं करावं, तर समन्वयाचा सप्ताक्षरी महामंत्र आहे राम शेवाळ. समन्वयाचा सप्ताक्षरी महामंत्र. षडाक्षरी, अष्टाक्षरी मंत्र आपल्याला माहिती आहे, त्रयोदशाक्षरी मंत्र आपल्याला माहिती आहे, पण समन्वयाचा सप्ताक्षरी महामंत्र कोण आहे? तर राम शेवाळकर आहे. राम शेवाळकर. सगळीकडे समन्वय, सर्व बाजूनी लोकांना एकत्र करायचं, सर्वांशी सामंजस्याने वागायचं आणि तरीही आपल्याला कशामध्ये बांधून घ्यायचं नाही. नरहर कुरुंदकरांच्या सारखे समाजवादी मित्र, त्यांच्या जवळचे मित्र, पण रामभाऊ समाजवाद्यांच्या कळपामध्ये कधी ठक्क बसले नाही. अनेक हिंदुत्ववादी चळवळीतले त्यांचे जीवाभावाचे, पण हिंदुत्ववादी चळवळीमध्ये कुठलाही एक टिपका भगवा आपल्या व्यक्तित्वाला लागू देऊ नये याची त्यांनी दक्षता घेतली. पण याचा अर्थ हे कथडी बचावाचं धोरण नव्हतं. सगळ्यांमधल्या चांगल्या गोष्टींना एकत्र करत करत त्यातून एक निकोप समाज जीवन निर्माण करायचं. मग हे करत असताना कधी उडाताण झाली की नाही, कधी घालमेल झाली की नाही? झाली. एकदा एकाने सर्वे केला होता की भावी पंतप्रधान म्हणून वर्तमानातल्या कोणत्या राजकीय नेत्याचा उल्लेख तुम्ही करा. दुर्गाबाई भागवतांनी आणि नानासाहेब शेवाळकरांनी अटल बिहारी वाजपेयींचा नामोल्लेख केला. ही गोष्ट जेव्हा समाजवादी सेवा दलाच्या मंडळीमध्ये पसरली तेव्हा त्या सर्व मंडळींनी रामभाऊंना अस्पृश्य ठरवलं, नाकं मुरडली आणि रामभाऊंना ते असं म्हणायला लागले की तुम्ही वाजपेयींचं नाव सुचवावं. ते म्हणाले मी सुचवतो हे काही वाजपेयींवर उपकार करत नाही. वर्तमानामध्ये मला उद्या पंतप्रधान कोण होऊ शकतो, या लायकीचा एक राजकीय नेता कोण दिसतो, या प्रश्नाचं उत्तर निसंदिग्ध शब्दात मी देईन, अटल बिहारी वाजपेयी. तसं त्यांनी ते दिलं. समाजवाद्यांनी नाका मुरडली, सेवा दलांनी थोडासा बहिष्कार टाकल्यासारखं केलं. हे सगळं अनुभवलं, पण शेवाळकर म्हणत होते ही गोष्ट काळाने सत्य आहे हे सिद्ध करून दिलं. मग शेवाळकर काही वाजपेयींच्या पक्षाचे 4 आण्याचे सदस्य होते का? नव्हते. पण या सध्याच्या वातावरणामध्ये कोणत्या योग्यतेचा माणूस आहे असा प्रश्न विचारल्यावर माणसाचं दाभूळ मन प्रामाणिकपणे जे उत्तर देतं ते रामभाऊने दिलं.
रामभाऊ जसं दादासाहेब धर्माधिकाऱ्यांच्या जवळ, विनोबाजींच्या जवळ, दत्तराम माडखोलकरांच्या जवळ, तसं नानाजी देशमुखांच्याही जवळ. नानाजी देशमुखांनी चित्रकूटला उभा केलेला संपूर्ण रामायणाचा जो प्रसंग आहे, जिवंत प्रसंग आहे, तिथे येणाऱ्या लक्षावधी राम भक्तांवरती संस्कार करणारा जो प्रसंग आहे, त्याची सगळी संहिता रामभाऊनी निर्माण करावी, रामभाऊनी लिहावी, असा नानाजी देशमुखांचा आग्रह होता. नानाजी देशमुखांना वणीला जेव्हा पहिल्यांदा रामभाऊनी पाहिलं होतं, तेव्हा रामभाऊंच्या मनामध्ये असं आलं होतं की हा माणूस काहीतरी वेगळं करणार आहे. रामभाऊंना भेटायला नानाजी देशमुख वणीला नानासाहेबांच्या घरी गेले होते आणि तिथून त्यांचे ऋणानुबंध जुळत चालले होते. अशा रामभाऊंच्याकडे नानाजी देशमुखांनी ही सगळी रामकथा लिहिण्याची जबाबदारी सोपवली. तेव्हा रामभाऊंनाही आश्चर्य वाटलं. रामभाऊंना कळे ना की यांनी माझ्यावर ही जबाबदारी का सोपवली. तेव्हा नानाजींच्या एका निकटवर्तीयाने रामभाऊंना सांगितलेली जी घटना आहे, जो प्रसंग आहे, तो लक्षात घेण्यासारखा. रामभाऊंना त्या गृहस्थांनी सांगितलं की नानाजींनी तुमचं रामायणावरचं भाषण या ध्वनिफितीमध्ये ऐकलं आणि ते भाषण ऐकत असताना, भाषण सुरू झाल्यापासून संपेपर्यंत, ती कॅसेट सुरू झाल्यापासून संपेपर्यंत नानाजी अविरत रडताहेत असा अनुभव आम्ही घेतला आणि नानाजींच्या डोळ्यामध्ये पाणी हे आम्ही पहिल्यांदाच पाहिलं. आणि त्या क्षणी नानाजींनी ठरवलं की चित्रकूटची रामकथा मी कोणाकडून साकार करून घेईन, तर रामभाऊंच्याकडून. पण रामभाऊ हे सच्चे माणूस होते. त्यांनी नानासाहेबांना पहिल्या दिवशी विचारला प्रश्न की नानाजी, तुम्हाला इथे रामकथा हवी आहे, ती तुलसी रामायणाच्या अंगाने की वाल्मिकी रामायणाच्या अंगाने? तुलसी रामायणाच्या अंगाने हवी असेल तर मी त्याला समर्थ नाहीये, पण वाल्मिकीच्या अंगाने हवी असेल तर मी ते काम करायला तयार आहे. कारण का वाल्मिकी हा इतिहास आहे आणि तुलसी रामायणाची रामकथा ही भक्तीने भरलेली आहे. भक्ती नाकारायचं कारण नाही, पण हजारो भारतीय लोकांना खरा राम कळायचा असेल तर या भक्तीच्या रसापेक्षा इतिहासाच्या प्रकाशामध्ये राम कसे दिसतात हे आपण मांडलं पाहिजे. आणि आपण चित्रकूटला जरूर जा, नानाजी देशमुखांनी उभं केलेलं ते कार्य पहा आणि त्यात रामभाऊंच्या सगळ्या कल्पना बाहुलकर नावाच्या एका शिल्पकारांनी नानाजींच्या मार्गदर्शनाखाली किती समर्थपणे उभ्या केल्या. त्यात राम माणूस म्हणून आपल्या समोर येतात, राम एक कर्तृत्ववान राजा म्हणून आपल्या समोर येतात आणि महात्मा गांधींच्या मनातलं जे स्वप्न होतं की रामराज्य निर्माण करायचं म्हणजे काय, त्याचा तो सगळा आलेख आपल्या डोळ्यासमोर निर्माण होतो. म्हणजे नानाजींच्या समवेत असताना नानाजींनाही ठामपणाने हे विचारण्याचं साहस तोच माणूस दाखवू शकतो ज्याचं सत्यावरती प्रेम आहे, ज्याचं इतिहासावरती प्रेम. नानासाहेबांनी ज्यांच्या संबंधामध्ये अनेक प्रकारच्या प्रसंगातून आपल्या आठवणी सांगितल्या, त्या सगळ्या आठवणींचं जरी नुसतं आपण स्मरण केलं तर लक्षात येतं की नानासाहेब काय हुडकत होते. प्रत्येक छोट्या मोठ्या घटनेमधून त्यांना काय नेमकं निवडायचं होतं आणि लक्षात येतं ते असं की हा एक सच्चा, स्वच्छ, पारदर्शी माणूस जगातल्या सगळ्या चांगल्या गोष्टींचं संकलन करत होता. वैदर्भी या माणसाची जी सारी विशेष लक्षणं आहेत ती नानासाहेबांच्याकडे होती. नानासाहेबांना खाण्याची आणि खिलवण्याची जी आवड होती तेही त्यांच्या माणूसपणाचंच लक्षण होतं. आणि हे खाणं खिलवणं आत्ताच्या ऐश्वर्य संपन्न जीवनाचा अनुभव घेता येत होता म्हणून करत होते असं नाही. नांदेडच्या कॉलेजामध्ये ₹250 पगार मिळत होता, तेव्हाही या ₹250 पगारामध्ये या लष्करच्या भाकरी भाजायचं काम नानासाहेब करतच होते. या ₹250 उत्पन्नामध्ये सुद्धा चार दोघांना एकत्र घेऊन बसल्याशिवाय आणि जेवायला सुरुवात केल्याशिवाय नानासाहेबांना आपलं जेवण सुरू झालंय असं वाटतच नाही. नानासाहेबांच्या मनावरती हे सगळ्यांना सोबत घेऊन जीवनाचा आस्वाद घेण्याचे जे संस्कार झाले ते कुठून झाले? पार्टीमध्ये रमणारे साहित्यिक कलावंत खूप आहे आणि ती पार्टी दुसऱ्याच्या खर्चाने होत असेल तर अगदी मनापासून रमणारे सुद्धा काही कमी नाहीये. पण नानासाहेबांनी कधीही आपल्या खिशाचा विचार न करता अंतःकरणाचा सल्ला मानला आणि सगळ्यांच्या बरोबर आयुष्याचा आस्वाद घेतला. कधी सहलीला गेले तरी खर्च आपणच केला, कधी एखादा कार्यक्रम करायचं ठरलं खर्च आपणच केला. किती स्वतःच्या पदराला झळ लावून काम करता येतं हे जर पाहायचं असेल तर नानासाहेबांच्याकडे पाहावं. आणि व्यवहाराच्या बाबतीमध्ये जो बेहिशोबी असतो ना तो देवाच्या दरबारामध्ये खरा माणूस असतो. प्रत्येक पावलावर हिशोब करत चालणारे लोक आहेत. असं बोलू नये पण ही वसंत व्याख्यानमाला आहे, मी पण एक व्याख्यानमालेचा कार्यकर्ता आहे. मी सोलापुरामध्ये गेली 30 वर्ष एक व्याख्यानमाला चालवली. 2 मोठ्या संस्था आहेत पाठीशी.
पण मी त्या व्याख्यानासाठी अटी घालून येणाऱ्या वक्त्यांचं वर्तन पाहतो, मला लाज वाटते, लाज. मी कित्येक मान्यवर लोक अंडरपॅन्ट बनेन विसरूनच कसे काही येतात हे मी अजून नाही समजू शकतो. मी हे गंगेच्या साक्षीने सांगतो, यात अन्यथा काही बोलत नाही. आणि हे मी यासाठी नाही सांगत की या निमित्ताने मला त्या वक्त्यांचं उट्ट काढायचं. मला हे सांगायचं आहे की सोलापूरला आम्ही बोलवतो ना, तेव्हा सहकुटुंब येण्याची इच्छा असणं समजू शकतो, पण आल्यानंतर मानधनामध्ये रुपया सुद्धा कमी न करता पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, विजापूर ही जवळची ठिकाणं सुद्धा व्याख्यानमालेच्या संयोजकांच्या खर्चाने व्हावी असं म्हणून सहकुटुंब येणारे आणि व्यासपीठावर मात्र अगदी त्यागाच्या गोष्टी करणारे वक्ते जेव्हा मी पाहतो, तेव्हा असं वाटतं हे वक्ते कसले, ही बोलणारी यंत्र आहे. वक्ता कसा हवा? नानासाहेबांच्या सारखा. नानासाहेब, मी स्वतः एकदा ऑपरेशन झालं होतं आणि तरुण भारतचा दशकपूर्तीचा कार्यक्रम सोलापूरला होता. मी नानासाहेबांना म्हटलं की नानासाहेब, काही झालं तरी तुम्हाला यावं लागेल. ते म्हणाले, अरे माझी तब्येत ठीक नाही. मी म्हटलं, तब्येत ठीक नाही तर आम्ही काळजी घेऊ, तुम्ही नागपूरहून पुण्याला विमानाने या, पुण्याहून तुम्हाला AC कारने मी सोलापूरला आणतो, तुम्हाला यावं लागेल. आई होत्या, त्या म्हणाल्या की हा हो म्हटल्याशिवाय उठणार नाहीये, तुम्ही हो म्हणून टाका. मी म्हटलं, आई मी नुसतं हो म्हटल्याशिवाय उठणार नाही एवढं खरं नाही, मी सगळ्या सोयी पण करतोय. नानासाहेबांनी विमानाने यावं, फार तर तुम्ही त्यांची सोबतीने या, पुण्याहून मी त्यांना गाडीने घेऊन जातो, गाडी AC देतो. नानासाहेबांची एक खूण होती, ते असं चिमटेने शर्ट ओढायचं आणि बसवायचं, तुझ्याकडे पैसे जास्त झालेत का? मी म्हटलं, पैसे नाही जास्त झाले, पण तुम्हाला आणण्यासाठी मला इतकं करावं लागलं तर मी करायला तयार आहे. ते म्हणाले, शहाणा आहेस तू, जा, ज्या दिवशी कार्यक्रम आहे त्याच्या आदल्या रात्री मी अमुक ट्रॅव्हल्सने निघेन, फक्त एकच कर, एका सीटच्या ऐवजी मी 2 सीट घेईन, शेजारची सीट रिकामी ठेवेन, कारण का खूप वेळ बसलं तर माझ्या पायाला सूज येते, म्हणून शेजारची सीट रिकामी ठेव. नानासाहेबांच्या सारखा संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या वाणीने दंग करू शकणारा वक्ता विमान आणि AC प्रवासाची अट घालेल तर कोणीही मान्य करेल. त्या पार्श्वभूमीवर नानासाहेब साध्या ट्रॅव्हल्सनी, नॉन AC गाडीने येऊ शकतात, हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवाची गोष्ट आपल्याला सांगतो. अनेकांनी हा अनुभव घेतला. सुरुवातीच्या काळात तर नानासाहेबांनी केलेली कमाल म्हणजे, ते नांदेडला प्राध्यापक होते, सगळा मराठवाडा पिंजून काढला. बहिशाल व्याख्यानमालेचा त्यांना एक मोठं दालन प्राप्त झालं. पण या निमित्ताने त्यांनी सगळ्या मराठवाड्यामध्ये प्रवास केले आणि हे प्रवास कशा कशातून केले? ते राज्य परिवहन मंडळाच्या लाल पिवळ्या एसटीतून केले, ते ट्रकमध्ये बसून केले, ते बैलगाड्यामध्ये बसून केले, ते 3ऱ्या वर्गाच्या रेल्वे गाड्यात लटकून केले. मराठवाड्यात तसंही रेल्वे कमी ठिकाणी, पण जेव्हा रेल्वेने कुठे जायची वेळ आली, फर्स्ट क्लास नाही तर थर्ड क्लास मधून लटकून गेले. कंधारचा एक अनुभव त्यांनी सांगितला. ते बसमध्ये जेव्हा गेले तेव्हा बसमध्ये इतकी गर्दी होती की त्यांना नांदेड ते कंधार हा उभा राहून प्रवास करावा लागला आणि त्या बसच्या गर्दीत चेंगरून गेले. कपडे सगळे चुरगाळलेले, जवळ पिशवी. लोकांना काय माहित की हे कोण आहे? प्रवासी होते, रेटत होते, नानासाहेबांचे हाल चालले होते, उमेदीचे दिवस होते, तरी गर्दी आणि रेटारेटीमध्ये माणूस चिंबून जातोच. त्यात आमचा मराठवाड्यामधला उन्हाळा. नानासाहेब बसमध्ये उतरले, कार्यकर्ते धावत आले, कोणी हार घातलं, कोणी पिशवी घेतली आणि नानासाहेबांनी वर्णन केलंय की कंधार मधला हा अनुभव मी विसरू शकणार नाही, कारण का अशा चुरगाळलेल्या कपड्यातला मी, थकून गेलेला मी, हार घालून माझं नुसतं स्वागत झालं असं नाही, तर ज्या संस्थेमध्ये मी चाललो होतो त्या संस्थेचे मुख्य माझ्याबरोबर होते. 4 पावलं चालल्याबरोबर बँड वाजायला सुरुवात झाली आणि पुढे बँड वाजतोय, माझ्याबरोबर ते मुख्याध्यापक आहेत, मी मलिन चुरगाळलेल्या वस्त्रामधला आहे आणि मुख्याध्यापक रस्त्याने जाताना दुकानदारांना म्हणतात, चला हे बघा पाहुणे आले भाषणाला, चला चला हे बघा पाहुणे आले भाषणाला. नानासाहेब म्हणाले की माझी अशी जाहिरात करत वरात निघाली, पण मी अनुभव काय घेतला तर त्या लोकांच्या प्रेमाच. हेही सहन करून खेड्यापाड्यामध्ये जाण्याची तयारी ठेवणं हे फार वेगळी गोष्ट आहे. तुकाराम बीजेच्या आदल्या रात्री एका खेड्यावरती नानासाहेबांचं भाषण झालं आणि भाषण संपत असताना ते संयोजकांनी म्हणाले की नानासाहेबांसारखा वक्ता आमच्या गावात आलाय, उद्या तुकाराम बीज आहे, तर तुकाराम बीजेचं प्रवचन झाल्याशिवाय नानासाहेबांना परत पाठवणं बरोबर नाही. सकाळी 7ची बस आहे, नानासाहेबांना कॉलेजला जायचं आहे, कारण का नानासाहेबांचं गणित पक्क होतं त्या बाबतीत. शनिवारी कॉलेज संपल्यानंतर बाहेर पडायचं,
शनिवार रविवारी व्याख्यानं करायची, सोमवारच्या कॉलेजच्या वेळी कॉलेजमध्ये हजर राहायची. 7ची बस आहे. नानासाहेबांनी गयावया करून सांगितलं की बस सकाळी 7ला आहे, मी त्या बसनी नाही गेलो तर मला कॉलेज नाही जमणार. संयोजकांनी जाहीर करून टाकलं की पहाटे 5:30 वाजता प्रवचन होईल. आणि जे रात्री व्याख्यानाला सगळं गाव जमलं होतं तसंच्या तसं गाव, रामदासी बुवांनी प्रभात फेरी काढली. 3:30 वाजता गाव जागवलं. लोक आंघोळ करून 5 वाजता नानासाहेबांच्या प्रवचनाला आले होते आणि 7 वाजता प्रेमाने बसमध्ये बसून नानासाहेबांना परत पाठवलं. असं भाग्य किती वक्त्यांच्या नशिबी असतं. हे भाग्य नुसत्या वक्तृत्वाच्या कुशलतेने येत नाही. हे भाग्य येतं की ह्या वक्त्याच्या बोलण्याच्या शब्दा पाठीमागे त्याचा माणूस पण निथळतय की नाही. शब्दाची कारागिरी करणारे आणि या कारागिरीवरच वक्तृत्वाचं फळ जिंकणारे अनेक जण निर्माण होतात, निर्माण होतीलही. पण त्या शब्दा पाठीमागे चरित्र नसेल आणि चारित्र्य नसेल आणि त्या दोन्हीतून निखळणारं ओघळणारं माणूस पण नसेल तर लोक प्रतिसाद देत नाही. जसा एखाद्या खेड्यामध्ये नानासाहेबांच्या व्याख्यानाला प्रतिसाद येतो तसा बोस्टनच्या नानासाहेबांच्या पहिल्या अमेरिकेतल्या व्याख्यानाला सुद्धा समोर जमलेल्या 4,000 लोकांनी उभं राहून, स्टँडिंग ओवेशन ज्याला म्हणतो आपण, उभं राहून 5 मिनिटं टाळ्याचा कडकडाट केला. नानासाहेब असं म्हणतात की मी भारावून गेलो. आपल्या वाणीमध्ये इतकी शक्ती असू शकते आणि एका वेळी इतक्या लोकांना आपण आनंद देऊ शकतो. मी धन्य झालो. पण ही धन्यता सुद्धा माझ्या स्वतःच्या वाक कौशल्याची आहे असं नानासाहेब म्हणाले असते तर नानासाहेब परीक्षेत नापास झाले. नानासाहेब असं म्हणतात की माझे आजोबा, माझे वडील, शेवाळकरांची सगळी कीर्तन परंपरा असलेल्या घराण्याची पुण्याई माझ्या वाणीच्या माध्यमातून प्रकट होते आणि या घराण्याची पुण्याई माझं सगळं हे श्रेय असं म्हणणारे नानासाहेब किती वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांच्या जीवनात जोडले गेले होते. मी अनेक ठिकाणी व्याख्यानाला जातो, हमखास तिथे 2-3 घरं तरी अशी दिसतातच की नानासाहेब आले होते, नानासाहेबांनी बेसन भाकरी मागितली, नानासाहेब आले होते, त्यांनी पोह्याचा कच्चा चिवडा मागितला, नानासाहेब आले होते, इथे बटाट्याचे वडे आम्ही केले. मी संपूर्ण महाराष्ट्रामधल्या अनेक गावामध्ये अशी अनेक घरं पाहिली की ज्या घरातले व्यक्ती नानासाहेब आणि आमची किती जवळची घसट आहे ते अतिशय आनंदानं आणि पूर्णपणा ज्याचा भावटकट म्हणून तशा भावनेनं सांगत असताना दिसतो. आज इथे सारदाजी येऊ शकले नाहीत. दुपारी त्यांचा मला फोन आला होता. तोष्णीवालाजींच्या कदाचित त्या सगळ्या घटनेमुळे ते येऊ शकले नाही. पण सारदाजींशी सुद्धा नानासाहेबांचा असलेला संबंध तसाच आहे. आपल्यापैकी बाळासाहेबांनी सांगितलं आमचे संजय पाटील इथे, अविनाश पाटील, संजय पाटील हे दोघे बंधू जे आहेत त्यांचाही घराण्यानं मी एकदा त्यांच्या घरी गेलो आणि सहज विषय निघाला नानासाहेबांचा. तर आमच्या संजयरावच्या पत्नी आतून आल्या आणि त्या म्हणाल्या की मी नानासाहेबांची मुलगी आहे. मी म्हणाले चांगली गोष्ट आहे, जर तुम्ही नानासाहेबांची मुलगी आहात तर मी नानासाहेबांचा मुलगा आहे, त्यामुळे तुम्ही आता माझी बहीण झाला, त्यामुळे घरी यायला मला कधीही परवानगी मिळाली. नानासाहेब शेवाळकर हा अनेक घरामध्ये मोकळेपणाने प्रवेश मिळवण्याचा परवलीचा शब्द पासवर्ड म्हणून मला अनुभवता. पासवर्ड कुणाच्याही घरी नानासाहेबांची आठवण खेड्यापाड्यावर मोठ्या मोठ्या ठिकाणी. राष्ट्रपती भवनामधल्या या पाणीयावरी मकरी पुस्तकाच्या प्रकाशनानंतर एका कार्यक्रमाच्या निमित्ताने दिल्लीतल्या सगळ्या महाराष्ट्र मंडळाच्या वतीने महामहिम राष्ट्रपतींचा गौरव होता आणि त्या गौरवाच्या कार्यक्रमामध्ये सगळे महाराष्ट्र मंडळाचे होते. त्याचवेळी माझी दिल्लीची व्याख्यानं चालली होती म्हणून मी ही गाड्याबरोबर नळ्यासारखं गेलो आणि सगळं झाल्यानंतर राष्ट्रपतींबरोबर फोटो काढायची इच्छा प्रत्येकाला असते. तर ते सगळं कौतुक मी दुरून पाहत होतो आणि मी हळूच राष्ट्रपतींच्या मिस्टरांना असं म्हणालो की मी इकडे येण्यापूर्वी नानासाहेबांच्याकडे गेलो, तुम्ही दिलेला वेलदोड्याचा हार नानासाहेबांनी मला दाखवला. तर टी.व्ही. सिंगलींनी प्रतिभाताईंना बोलवलं आणि म्हणे हा नानासाहेबांच्याकडे गेला होता, आपला हार त्यांना आवडला आणि म्हणे की आपण एक ग्रुप फोटो काढू. आता हे सगळे महाराष्ट्र मंडळाचे कार्यकर्ते राष्ट्रपती बरोबर फोटो काढायसाठी धडपडत होते आणि मी देवी सिंग यांना नुसती ही आठवण दिल्याबरोबर ते असं म्हणाले की आपण फोटो काढू. नानासाहेब नावाची जादू काय आहे हे आपल्याला ही पुण्याई केवळ एका कलेच्या क्षेत्रातल्या वैशिष्ट्याने प्राप्त नाही. ही पुण्याई घराण्याची जशी असते तशी त्या माणसाच्या दाभूळ माणूसपणाची असते. पण हे आपोआप घडतं गाव. बाबांबद्दल बोललं जाईल, महिनाभर बोललं जाईल, वर्षभरही बोललं जाईल, प्रतिवर्षी त्यांच्या स्मृती दिनात बोललं जाईल. पण बाबा बाबा झाले याचं कारण बाबांच्या पाठीमागे विजयाताई उभी आहे, आई जी आई उभी आहे.
काय काय सोसावं लागलं असेल, काय काय भोगावं लागलं असेल. आपल्या नवऱ्याला इच्छा येईल तसं समाज उचलून नेतो आणि त्याच्या प्रकृतीची चिंता करत नाही. हे सगळं दिसत असूनही त्या नवऱ्याला कसं आवरावं आणि समाजाला कसं समजावून सांगावं, ही कसरत फार कठीण आहे. कलावंताची बायको होणं आणि त्यातही समाजाभिमुख वक्त्याची बायको होणं, यासाठी काय सोसावं लागतं हे त्या वक्त्याच्या बायकोलाच कळू शकतं. नानासाहेब खूप आजारी असताना एका जिल्हास्थानी ते गेले आणि त्या प्रवासातून आले. त्या दिवशी संध्याकाळी जेवायला आम्ही बसलो. ताईने मला सांगितलं की म्हणे, विवेक, हे लोक काय करतायत बघ तुझ्या वडिलांना. मी म्हटलं काय झालं? तर म्हणे, एका नवीन घरामध्ये बाबांना नेलं. इथपर्यंत मी समजू शकते. म्हणून आम्हाला इकडे यायची घाई होती. नवीन घर दाखवायची इच्छा मी समजू शकते. घरी गेल्यानंतर एक भांड्यावर पाणी प्यायला, अर्धा कप चहा प्यायला समजू शकते. त्या घरच्या मालकांनी बाबांना प्रत्येक खोल्यांमध्ये फिरवलं, कारण का तुमचे पाय माझ्या घराला लागले पाहिजे. एवढ्यावरही त्याचं समाधान झालं नाही तर 5 पायऱ्या चढवून बेडरूम मध्ये नेऊन संडास बाथरूम मधून सुद्धा फिरवून. म्हणजे काय करायला पाहिजे? हे ऐकताना आपल्याला हसू येतं. त्या दिवशी माझ्या डोक्याची शीर अशी ठसली होती की एखाद्या माणसाच्या चांगुलपणाचा समाज प्रेमापोटी का होईना पण किती गैरफायदा घेऊ शकतो, याचं उदाहरण नानासाहेबांचं जीवन आहे. अशा वेळी विजयाताई उभ्या राहिल्या. एका अतिशय सुधारित घरामधलं माहेरचं वातावरण आणि शेवाळकरांचं घर म्हणजे परंपरा मानणारं, सनातनी 16 ओळ्यामध्ये रमलेलं, सगळ्या तिथी पुण्यतिथ्या जयंत्या मयंत्यांमध्ये रमणारं एका कीर्तनकाराचं, वेदांती माणसाचं घर. पण विजयाताईंच्या नानासाहेबांच्या जीवनात येण्याने नानासाहेबांना लष्करच्या भाकरी भाजणं सोपं झालं आणि विजयाताईंचं त्यांच्याकडे असलेल्या लक्षामुळं नानासाहेब अधिक काळ समाजामध्ये मोठ्या हिमतीनं वावरू शकले. सोपं नव्हतं. वणीच्या कॉलेजमध्ये प्राध्यापकांचा पगार करायचा होता. पैसे संपले. नानासाहेबांनी विजयाताईंचे स्त्रीधन गहाण टाकून पैसे आणले आणि पगार केला. प्राचार्य खूप आहे, संस्था चालवणारे खूप आहेत. बायकोचे दागिने गहाण टाकून प्राध्यापकांचा पगार करणारे नानासाहेब जेव्हा मी बघितले, तेव्हा बायकोचं मंगळसूत्र विकून वसतिगृहातल्या पोरांना जेवण देणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटलांची मला आठवण. ही गोष्ट सोपी नाहीये की बायकोचे दागिने गहाण टाकायचे संस्थेसाठी आणि संस्थेतल्या कर्मचाऱ्यांसाठी आणि प्राध्यापकांच्या पगारासाठी. पण नानासाहेबांनी असं अनेक वेळा केलं. अनेक साहित्य संमेलन जिल्हा पातळीवरची झाली, त्याला पैसे लागले, ते देण्यासाठी काम केलं. त्या पैशांची व्यवस्था करण्यासाठी पुन्हा पत्नीचं धन गहाण ठेवावं लागलं तर ठेवलं, सोडून आणलं, पण कष्ट मात्र करावे लागले. हे सगळं सांभाळण्यासाठी विजयाताई एखाद्या लहान मुलासारखं सांभाळा. एखाद्या लहान मुलासारखं गेल्या 1-2 वर्षामध्ये विजयाताईंनी आणि आशुतोषने अर्थात मनीषांनी सुद्धा एक जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. कोणत्याही कार्यक्रमाला आम्ही दोघं एकत्र असू, नागपुरात किंवा विदर्भात, तेव्हा 10 मिनिटं झाली की नानासाहेबांचं शर्ट ओढायचं आणि त्यांना खाली बसवायचं. कित्येकांना तर असं वाटलं की नानासाहेब आणि मी यांच्यामध्ये असलेल्या शर्यतीचा हा परिणाम आहे. म्हणजे मला जास्त बोलायला मिळावं म्हणून नानासाहेबांचं शर्ट ओढतोय असं वाटलं. पण ज्यांना नानासाहेबांचा माणूस माहिती होता त्याला माझ्या वागण्याचा अर्थही कळू शकत होता. माझ्या सुहृद मायबापांनो आणि बहीण भावांनो 2 व्यक्तिगत प्रसंग सांगण्याचा मोह मला होता. ते जर मी सांगितले नाही तर या सगळ्या बोलण्यामधला मर्माचा भाग मी सांगितला नाही. अचलपूरला भाऊसाहेबांच्या स्मृती पुण्यतिथीच्या निमित्तानं रामभाऊनी मला सांगितलं की तुलसी रामायणावर हिंदी मधून तू 7 दिवस प्रवचन कर. मी हो म्हटलं. एवढ्यावरती थांबले नाहीत रामभाऊनी आशुतोषला बोलवलं. मी नुकताच होकार देऊन निघून गेलो होतो. आशुतोषला सांगितलं की त्याला फोन कर, त्याला पत्र दे, त्याला सन्मानपूर्वक अचलपूरला घेऊन चल आणि त्याला भरपूर बिदागी दे. ते कोणते नानासाहेब म्हणतायत? ज्या नानासाहेबांनी बिदागीसाठी कुठल्याच संस्थेकडे कधी शब्द काढला नाही, ते नानासाहेब विवेकला बिदागी दिली पाहिजे असा आपल्या मुलाकडे आग्रह धरतायत. आणि आशुतोषनी जेव्हा मला प्रश्न विचारला की आशुतोष की विवेक तुला बिदागी किती द्यायची, बाबाने विचारलं, आणि तुला घेऊन कसं जायचं,
मी म्हटलं आशुतोष तुझं जर व्याख्यान बाबांनी ठेवलं तर तू किती बिदागी मागशील. आशुतोष गप्प बसला. आशुतोषनी बाबांना हे सांगितलं आणि बाबांनी मला फोन केला, असंच जर असेल तर अंबाझरीच्या या घरामधला निम्मा वाटा मला तुझ्या नावावर करावा लागेल.